जनार्दनाय नमः। ॐ 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 जनार्दनाय जनार्दनाय नमः। ॐ 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 जनार्दनाय नमः। ॐ
जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ जनार्दनाय नमः। ॐ
जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः
दुनिया चले ना बाबा जी के बिना, बाबा जी चले ना महात्मा जी के बिना। दुनिया चले ना बाबा जी के बिना, बाबा जी चले ना महात्मा जी के बिना। दुनिया चले ना बाबा जी के बिना, बाबा जी चले ना महात्मा जी के बिना। दुनिया चले ना बाबा जी के बिना, बाबा जी चले ना महात्मा जी के बिना। दुनिया चले ना बाबा जी के बिना, बाबा जी चले ना महात्मा जी के बिना। दुनिया चले ना
जगद्गुरु जनार्दनाला जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय. सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वर गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री जनार्दनाय नमः. तस्मै श्री शांतिवे नमो नमः. ओम नमः हरे हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय. बजरंगबली की जय. सिद्धेश्वर भगवान की जय. लाखेश्वर भगवान की जय. आज के आनंद की जय. रंगीत तालीम क्षेत्र लाखलगाव येथे उत्तर वाहिनीतरी गंगा गोदावरी मातेच्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्या कार्यक्रमाच्या ध्वजारोहणासाठी स्वतः महाराज उपस्थित राहिले. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे महाराज आणि एक शरद जोशी ज्येष्ठ यांनी एक तिथं ध्वजापाशी यायचे आणि ध्वज जे आहेत त्या ठिकाणी एकेका महाराजांनी उभं राहायचंय आणि त्यांनी एकाच वेळी या ठिकाणी जेव्हा श्रीफळ वाढवलं जाईल त्याच वेळी सगळ्यांनी ध्वज फडकवायचा आहे. ओम जनार्दन नामाचा जप चालेल आणि त्यानंतर तुम्ही सर्वांनी तयारी करा. ओम जनार्दनाय नमः. 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 जनार्दनाय नमः. ओम 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 जनार्दनाय नमः. या ठिकाणी ब्रह्मवृंद आता सूचना देतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये शुभ सर्वदा. सर्वांनी फुल घ्या, गंधा उडवा, अक्षते उडवा, ध्वज प्रार्थना करा. हरि ओम
स्वस्ति न इन्द्रो पुत्रशोभाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु नमस्करोमि नमः ओम जनार्दनाय नमः मना ओम जनार्दनाय नमः 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 पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय गुरुदेव दत्त 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 भगवान की ओम जगत गुरु जन शांति धर्म सोडेचा केतुं दण्डवन्द केतवे पेशो योगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय। बजरंग बली की जय। जय बाबाजी जय महात्मा दिगंबर बापू महाराज की जय। थांब इकडे बघ इकडे बघ विनंती आहे त्यांनी 2 मिनिटं खाली बसून घ्या सगळे उभे असलेले मागे त्यानिमित्त एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहे। ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। सर्वांना विनंती आहे ज्या पालखी पूजनाकडे आपण जात आहोत जे आपल्या सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत ज्यांच्या कृपेने सर्व काही होतं ज्यांच्यामुळं आपण सर्व काही इथं बसलेलो आहोत अशा जगद्गुरु बाबाजींचं पालखी पूजन करण्यासाठी मी विनंती करेन निवृत्तीभाऊ कांडेकर यांना विनंती आहे त्यांनी येऊन पालखी पूजन या ठिकाणी संपन्न करायचे। स्वस्तिस्तुया विनाशक्य धर्मकल्यारुद्धिता विनायक प्रिया नित्यो तानि च स्वस्ति ब्रुवन्तुराः जीवास्वासा वृतागात् सौश्रियानुजामनः तन्दिरास्कुन्दयन्ति साध्य मनसा दिव्यन्तः वस्त्रं समर्पयामि चन्दनं समर्पयामि परिवर सौभाग्यमङ्गलद्रव्याणि समर्पयामि पुष्पैः माल्यादीनि सुगन्धीनि मालिक्यादि वै प्रभो मया ऋतुकालभवानि पुष्पाणि पुष्पं समर्पयामि पुष्पाणि समर्पयामि मङ्गलद्रव्याणि समर्पयामि नमस्करोमि नैवेद्यः प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा सभानाय स्वाहा ब्रह्मणि नमः नैवेद्यं निर्यामि नैवेद्यार्थे आचमनीयं समर्पयामि फलं ताम्बूलं द्रव्यदक्षिणां समर्पयामि नमस्करोमि मन्त्रपुष्पाञ्जलिः हरि ओम जो देवेभ्यः आतपति जो देवानां पुरोहितः पूर्वजो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्राह्मणे जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज देवताय नमः मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु शांतिगिरी महाराज की जय। पालखी परिषद स्वामी रूपेदानंद महाराज स्वामी दिव्यानंद महाराज स्वामी दौलतगिरीजी महाराज सुभाष गिरीजी महाराज स्वामी सुभाष गिरीजी महाराज स्वामी शंकर गिरीजी महाराज स्वामी राजूभाऊ महाराज या सर्वांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः
ओम जनार्दनाय नमः। 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 पुढे देवी स्वरूप असलेल्या सर्व कळसाला माता भगिनी जरा जागेवर उभे राहा. ज्यांनी मिरवणुकीची शोभा भगिनी असतील याही माता भगिनींचं पूजन लाखलगाव मधल्या माता भगिनींनी करायचं. लाखलगाव मधले जे अनुष्ठान केलेल्या माता भगिनी उभे राहा जागेवर. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये हा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला अशा सर्व ब्रह्मवृंदांचंही पूजन या ठिकाणी संपन्न होईल. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. नाय नमः. ओम जनार्दनाय नमः. सोहळा आहे हा अत्यंत पवित्र पर्वकालावर संपन्न झाला आहे. तो म्हणजे शुक्ल प्रदोष. आज प्रदोष व्रत आहे. भगवान शंकराचा आवडता दिवस आहे आणि तो सुद्धा शुक्ल प्रदोष आहे. आणि अशा शुक्ल प्रदोषच्या दिवशी या ठिकाणी ज्यांना मान आहे दर महिन्याला एक भाग्यवान या ठिकाणी अभिषेक करतात. लाखेश्वर सिद्धेश्वर महादेवाचं बाबाजींच्या मूर्तीचा अभिषेक ज्यांना प्राप्त झाला आजचं भाग्य आमच्या लखूभाऊ सुर्वे यांच्या भाग्यात होतं. त्यांचं टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया. आणि त्यांच्या वतीने आज सगळं फळे सुद्धा या ठिकाणी बाबाजींच्या चरणी त्यांनी अर्पण केले. त्यांचंही पूजन लखूभाऊ सुर्वेंचंही पूजन आज करायचं आहे. हा इकडे लक्ष. त्यांनी सिद्धेश्वर मंदिराला कलर दिलेला आहे. कलश त्यांच्यावर कलश आहे. त्यांचंही पूजन या ठिकाणी. जनार्दनाय नमः. ओम 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 ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की जय. जोरदार टाळ्या वाजवा या पोस्टर पूजनाप्रित्यर्थ. हा कार्यक्रम काही साधारण कार्यक्रम नाहीये. हा जागतिक दर्जाचा कार्यक्रम होणार आहे. या जगामध्ये असं कुठेही होत नाही ते आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहे. काय पाहायला मिळणार आहे लक्षात घ्या बरं का. या कार्यक्रमाची विशेषता लक्षात घ्या. व्रतांमध्ये राहून पहिली विशेषता अनेक व्रतांमध्ये राहून 111 कोटीचं नामजप आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. किती कोटीचा? 111 कोटीचं नामस्मरण. अनेक व्रत, ब्रह्मचर्याचं व्रत, मौन व्रत, अखंड फलाहाराचं व्रत, ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचं व्रत, थंड पाण्याने आंघोळ करण्याचं व्रत, अनवाणी राहण्याचं व्रत, पवित्र वस्त्रांमध्ये राहण्याचं व्रत, बारदानावर झोपण्याचं व्रत, असे कितीतरी व्रत धरून नामस्मरण 111 कोटीचं जगामध्ये कुठं होतं का? जे आपल्याकडे होतंय वेरूळमध्ये होणार आहे. आणि त्या कार्यक्रमाचं महत्त्व लक्षात घ्या. कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काही सांगितलं असेल तर ते नामस्मरण आहे. आणि असं नामस्मरण अत्यंत श्रेष्ठ पद्धतीनं करण्याचं काम जय बाबाजी भक्त परिवार परमपूज्य बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी वेरूळ येथे करणार आहोत. आणि या कार्यक्रमाचं आपल्याला सौभाग्य लाभलेलं आहे की आपण सुद्धा त्याचे साक्षीदार राहणार आहोत. इतकंच नव्हे तर दुसरी विशेषता जी आहे ती 1,11,00,000 आहुत्या आपण यज्ञामध्ये अर्पण करणार आहोत. 751 कुंडात्मक यज्ञ अत्यंत मोठा यज्ञ आहे लक्षात घ्या. ते सुद्धा एक नाही दोनदा होणार आहे यज्ञ. 3-3 दिवसाचे 2 यज्ञ त्या ठिकाणी संपन्न होणार आहेत. आणि 1,11,00,000 कमीत कमी आहुत्या त्या यज्ञामध्ये आपण अर्पण करणार आहोत. ही झाली दुसरी विशेषता. तिसरी विशेषता आपण कमीत कमी त्या ठिकाणी 111 लोकांना हवेवर अनुष्ठान करताना पाहणार आहोत. कारण ही सुद्धा एक जगातलं आश्चर्य आहे की जगामध्ये 8 दिवस पाणी न पिता देवाचं नामचिंतन करणारे भाग्यवान कुठं पाहायला मिळतील तुम्हाला?
वेरूळला पाहायला मिळतील 25 नोव्हेंबरला. पण अशा भाग्यवंतांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही नक्की आलं पाहिजे. आणि चौथी आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2-4 माता भगिनी एकत्र आले की गप्पा चालू होतात, पण हजारो माता भगिनी एकाच ठिकाणी राहून 8 दिवस एकही शब्द बोलणार नाहीये. हेही आश्चर्य त्या ठिकाणी पाहायला तुम्ही यायचं आहे. असे अनेक आश्चर्य त्या कार्यक्रमामध्ये होणार आहेत आणि जगातला सर्वात मोठा कार्यक्रम म्हणायला काही हरकत नाही, कारण या पद्धतीचा कार्यक्रम कुठं होत नाही. पण अशा या कार्यक्रमाला सर्वांनी सहभागी व्हावं. पुढे जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी परमपूज्यने 1008 शांतिगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने जनशांती धर्म सोहळ्याच्या 36व्या पुण्यस्मरणाची रंगीत तालीम क्षेत्र लाखलगाव येथे गोदावरी उत्तर वाहिनीत्री होत आहे आणि त्याच्या ध्वज फडकवण्याचं काम आज झालंय. म्हणून आपण ध्वज फडकवल्याबद्दल परत एकदा आपण बाबाजींचा अभिनंदन सर्वांनी टाळ्या वाजून करावा अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि आज आपल्याला बरेचसे लोक दाते अन्नदाते आणि बरेचसे काही मंडळीने आपल्याला पिंडदान असेल अनेक मूर्ती कोणी मदत केली असेल ते सविस्तर आपल्याला कामाच्या काही कार्यक्रमाच्या अभावी आज अहवाल त्याचा देता येणार नाही. आपण तो 7 तारखेला सुरुवातीपासून आपण त्याचा प्रत्येक दिवसाचा अहवाल आपल्याला तो बाबाजीला देता येईल. फक्त मी एकच आपल्याला सर्वांना विनंती करील दात्यांना का बाबाजी खऱ्या अर्थाने तुम्ही आम्हाला हा 3रा डोळा उघडला आहे. काय आम्हाला कुणी नाही म्हणत नाही, कुणी ना कुणी आणि आम्हाला मदत करतात आणि एक आपण आम्हाला आत घातलेली बाबाजींनी. तुम्ही लाखलगाव गंगापाडोळी कालवी सोडून बाहेर कुठं जायचं नाही, कुठे कोणाकडे काही मागायचं नाही. आम्ही त्याप्रमाणे कोणालाही काही म्हणलो नाही. फक्त ज्यांनी आमच्या गावात भूमी घेतलेली असेल, जो आमच्या गावात शेती विकत घेतलेली असेल त्याच माणसाला आम्ही त्याचा प्रयोग केला. तुम्ही म्हणाल विष्णू शिंदे हे आमचे जावई आहे, बाचे आहे, पण ते आमचे गावचे खातेदार सुद्धा आहे. म्हणून आम्ही त्यांना अशा प्रकारचे लोकांना ते केलं. आमची सत्यभामा सातबाई हे हिना सुद्धा फार मोठा काम केलं, कारण 1 लाख रुपयाचं अन्नदान ती स्वतः एकली देते. तिला खऱ्या अर्थानं धन्यवाद दिला पाहिजे. असे आमची बरेचशी मंडळी, आमचे रामा जोशीचं फार मोठं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी आमच्या पिंडीला 1,21,000 रुपये आणि कुणी 51 आले 5-7, कुणी 41, कुणी 31, कुणी 21, आता कुणी 5 देतात, तो भाग वेगळा. म्हणून ज्याच्या ऐपतीप्रमाणे बरेचसे सगळे लोक मदत करू राहिले. मी त्या सगळ्या दात्यांचा आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. आणि आमच्या नाशिक शहरातून सर्व गामने कंपनी, ज्ञानेश्वर हे सर्व इथं उपस्थित राहिले, परिसरातील सर्व भाविक त्यांचे आभार मानतो. आणि आता जे बाबाजींचा सत्कार आहे तो आपण आज इथं करायचा आहे. म्हणून मी आपल्या आज तो ट्रस्टीच्या वतीने, कारण ते कुणी त्याचा दाता झालेला नाही, म्हणून तो महादेव ट्रस्ट यांच्या वतीने आमचे रमा जोशी, गणपत कानाडे, लखूभाऊ सुर्वे, किसन कांडेकर, भिका कांडेकर, जेवढे ट्रस्टी दत्तू कांडेकर, जेवढी मंडळी असेल त्यांनी येऊन तो बाबाजींचं स्वागत करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि येऊन पादुकाचं पूजन करा. चला अनिल कांडेकर अध्यक्ष. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम सिद्धेश्वराय नमः. ओम शनेश्वराय नमः. ओम शनेश्वराय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय
नमः ओम जनार्दनाय नमः ओम सिद्धेश्वराय नमः ओम सिद्धेश्वराय नमः ओम सिद्धेश्वराय नमः ओम सिद्धेश्वराय नमः ओम लाखेश्वराय नमः ओम लाखेश्वराय नमः ओम लाखेश्वराय नमः ओम लाखेश्वराय नमः ओम सिद्धेश्वराय नमः ओम सिद्धेश्वराय नमः ओम जनार्दनाय 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 नमः जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज की जय बजरंग बली की जय बाबाजी जय बाबाजी गणेश वल्वे 2 मिनिटं आभार पण आतापर्यंत बाबाजींनी चहा बंद केलेला आहे सगळ्यांचा आपल्याला म्हणून मी अनुष्ठानामध्ये इथं 2 कळ्याचे सुलांगण मांडणारे फक्त दूध त्यांना दूध द्यायची आणि ती सेवा आमचे ज्ञानेश्वर गामणे यांनी घेतली आहे पण त्यांनाही आभार त्यांचे धन्यवाद त्यांना लगेच यावं त्यांचं पूजन या तर स्वतः जगद्गुरु उत्तराधिकारी शांतिगिरीजी महाराज हे आपल्याला आशीर्वाद देतील कारण हनुमान टेकडीला कार्यक्रम आहे आपल्याला परत सगळ्यांना तिकडे जायचंय बाबाजींचाच आज मंदिराचा वर्धापन दिन उद्धार आहे मृत्युंजयाय कंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः अच्युतकेशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंस नारायण अष्टकं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्री हरि स्थापनाशाय गोविन्दं मोक्षदायकं ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पद अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष महेश्वर वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्ते नमो नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः मनोजैवं मार्गतुल्यवेगं जितेन्द्रियां बुद्धिमतां वरिष्ठं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यां परं पुण्डलीकां मणीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं समलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वर गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरे नमो नमः ओम जनार्दनाय नमः ओम सिद्धेश्वराय नमः ओम लाखेश्वराय नमः ओम गोदावरी माताय नमः
ओम शनेश्वराय नमः ओम जनार्दनाय नमः ओम सिद्धेश्वराय नमः ओम हनुमंताय नमः ओम जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः ओम 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 जनार्दनाय नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 लख निरंजन ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की बजरंग बली की जय सिद्धेश्वर भगवान की जय आज के आनंद की शांती धर्म सोहळ्याचा ओम जगद्गुरु जन शांती धर्म सोहळ्याचा जय बाबाजी जनार्दन स्वामी मोरगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने यांचं वास्तव्य या ठिकाणी अनेक दिवस झालेले आहे आणि अशा पदस्पर्शाने पाहून झालेल्या पुण्यभूमी अर्थात लाखलगावी नगरीमध्ये ज्या ठिकाणी अनेक देवतांचं अधिष्ठान या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी आहे आणि त्या अधिष्ठानाची जीर्णोद्धार थोडक्यात ज्या मूर्तीची स्थापना ही सिद्धेश्वराची शिवलिंग असेल पार्वती माता असेल जयही देवदेवतांचं या ठिकाणी अधिष्ठान या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. हां अशा सोहळ्याचे सोहळे हां फुला माता आणि मासा माता या दोन देवीचं बघा अधिष्ठान या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हां नर्मदा माता लक्ष्मीनारायण तुळजाभवानी अशा अनेक देवदेवतांचा अधिष्ठानचा सोहळा या ठिकाणी होणार असून मात्र निमित्त आहेत बाबांची 36 पुण्यासाठी रंगीत तालीम बघा रंगीत तालीमच्या निमित्ताने हा सोहळा बघा या लाखनगरीमध्ये यांना संपन्न होत आहे. म्हणून आपण किती पुण्यवान बघा कोणते कर्म करायचं असेल त्याला स्थान महात्म्य आणि काल महात्म्य होत असतं की स्थान बघा ठिकाण कोणतं आहे किंवा कोणता पर्वकाल वाटेल त्याचं अनंत पटीनं फळ मिळत असतं. जसं बघितलं स्थान महात्म्य म्हणजे काय आहे पहिलं स्थान महात्म्य काय आहे बाबाजीसारख्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झाले भविष्यासारखा पहिलं स्थान महात्म्य आहे की त्याचं वास्तव इथं झालेलं अनेक दिवस नसेल. नंतर दुसरं काय उत्तर वाहिनी गोदावरीवर लक्षात गोदावरी नदी तर अनेक गावांच्या जवळून वाहते पण इथं कोणती वाहिनी ही आता उत्तर गेलं उत्तर म्हणजे प्रश्न संपले बरं का लाखलगावचे प्रश्न संपले आता सर्व उत्तरच चालू झाले अशी उत्तर वाहिनी ही गोदावरी गंगामाया अशा उत्तराच्या नदीच्या तीरावर आणि ज्या बापू महाराजांनी प्रभुरामच्या सेवा केली त्यांचं समाधीस्थान आहे. अनेक पुजारी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दर्शनासाठी आहेत. तसंच सिद्धेश्वर आहेत लाकेश्वर आहेत शनेश्वर आहेत हनुमानजी आहेत असे अनेक देवतांचं अधिष्ठान या ठिकाणी. म्हणून प्रथमतः ज्या बाबाजीमुळे काय ज्या बाबाजीमुळे आता आपण एकत्र लक्षात घ्या आपण सर्वजण कोणामुळे आलेलो आहोत एक शिवयोगी निष्काम गुरु संत यांच्यामुळे बघा आपण या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून प्रथमतः ज्यांचं अधिष्ठान सुंदर असं अधिष्ठान केलं आमच्या शांताराम भाऊ त्यांची सर्व सहकार्य केली बस सुंदर नाही का नवीनच बनवलं वर्ग अधिष्ठान. अशा पालखीमध्ये जे बाबाजी प्रतिम रूपाने काय काय अधिष्ठान आहेत त्यांचं आपल्याला दर्शन देतात आशीर्वाद देतात बघा. अशा बाबांच्या पवित्र चरणी साठवून निरोध करूया. नुसतं इथं पालखीमध्येच नाही तर मंदिरामध्ये सुद्धा बाबाजी मूर्ती रूपाने बसले बघा. ज्यांच्या पादुका आणि काय मुकुट चांदीच्या लक्षात चांदीच्या मुकुट लक्षात असं वैभव या बाबाजींच्या या मंदिरावरचं आहे. आणि अशा बाबाजींच्या मूर्ती रूपाने अधिष्ठानातल्या चरणी साठवून निरोध करूया. या भूमीत बघा सिद्धेश्वर शनेश्वर अनेक भागात होता यांनाही वंदन करूया. अशा सर्व देवतांना वंदन या भूमीला वंदन गोमातेला वंदन करू बघा. त्याप्रमाणे आपण नंतर अतिथी देव म्हणतो. अशा अनेक अतिथी जसे नाशिक शहरात आलेले जसे गामणे पाटील आहे आपले ज्ञानेश्वर भाऊ त्याप्रमाणे आमच्या यांचं नाव काय आता आले विष्णू विष्णू महेश धोने बरं
आता म्हैस धुणे पाहिजे, गाय धुणे सुद्धा पाहिजे ना आपल्याला. नुसतं म्हैस धुणेच नको, गाय धुणे लागायचं आपल्याला. बरं, असं विष्णू भाऊ त्याचं त्यांचंही पूजन करून घ्या. अतिथी देव भाऊ म्हणून सुमनताई पैठण उपस्थित आहे, काळीत उपस्थित आहे का, अशा अनेक माता भगिनी या लाखालाच्या असे परिसरात उपस्थित आहेत. त्याप्रमाणे अनेक भक्त उपस्थित आहे. आमचे महाराज मंडळी उपस्थित, ज्या महाराज म्हणजे बघा दर्शनगिरी महाराज आहे, आमचे रोगधन महाराज आहे, परमेश्वरगिरी महाराज आहेत, असे सर्वच महाराज आहेत उपस्थित आहे. विठ्ठलगिरी महाराज आहेत, असे सर्व महाराज उपस्थित आहेत. तसे रवींद्रनाथ जे आहेत, आमचे केशवानंद महाराज बघा असे, आणि दिव्यानंद महाराज सुद्धा बघा अशा. हां, या सर्व महाराजांसहित सर्व आपल्या सर्व भाग्यवान पुण्यवंतांजवळ वर हात करा, जवळ टाळीवर अभिनंदन या ठिकाणी सर. आता थोडक्यात बघा, आपण स्मॉल बिल स्पीड म्हणतो ना, थोडक्यात पण गोड करू आणि हनुमान तिकडे जाऊ आहे असे, कारण ते आपलं स्थान आहे बरं का, वेगळं नाही. तेव्हा कोणी असा विचार करायचा नाही ते आपलं नाही बघा का, असं म्हणायचं नाही. विचार कोणाकडे पॉझिटिव्ह नेहमी बघा, कोणता विचार आपलेपणाचा का, आपलेपणाचा विचार आपण नेहमी ठेवायचा कशासाठी. म्हणजे असे आपले विषय जर टाळेवर सर्वांचं का, तर आपलं मानणार, आपलं म्हणायला हां तुझा भाव न करा असो. मग ते गंगा पांडीवाले असो, कोणत्याही बघा ठिकाणचे असो, कारण ते स्थान कोणाचं आहे, बाबांचं कोणाचं आहे बघा. ते का बाबांच्या पद्धत वर्षाने बघा, तिथेही ज्यांनी का आमचे कुमट असतील की नाही, आमचे गंगूबाई असतील की नाही, ज्यांनी ते भूदान केलं की हां, निवडते मामा असतील आमचे दादा, ज्यांनी बघा भूदान करून त्या स्थानाचं वैभव, हां शिवाजीवर ज्यांच्यामुळे वैभव ते हनुमान टेकडीला आमच्या अनेक पुण्यवंत भाग्यवंती इथं बाबांच्या मूर्तीपाणी मंदिराचं अधिष्ठान निर्माण केलं आहे. गोशाळेचं सुंदर असं नियोजन झालेलं आहे, आणि शेतीचं सुंदर नियोजन आमचे बघा संजय दाभाडे ते सहसहकारी शेतीचं नियोजन करतात. अशा सर्व त्या गुरुभक्त टाळी अभिनंदन या ठिकाणी असावे. विशेष म्हणजे बघा, आजकाल मोबाईल तंत्रज्ञान झालं की मॉडर्न दुनिया झाली आहे. वेगळं आपण या ठिकाणी असं कोणी पाहायला मिळणार नाही की या बाबांचं मुद्दा बरं का, जे मोबाईल वापरीत नाही त्यांनी उभे राहावं जागेवर. मी मोबाईल वापरीत नाही, कोण आहे असं आमची जे बघा, तुम्हाला येत नाही म्हणून वापरीत नाही का, तर नेमकं काय, तर समजत नाही म्हणून वापरत नाही ना. हां मग बरोबर, बसा म्हणजे समाज म्हणून बरं का. त्या अनुषंगाने आमचे बालाजी चॅनलवाले केले, तुम्ही जिथं असाल तिथं हा सोहळा बघा बघू शकता. असे बालाजी चॅनल आमचे राकेश काय त्यांचं हां रोशन त्यांना पूर्ण नाही रोशन करपे राजेंद्र रोशन राजन करपे, जर टाळी वाजून बघा रोशन भाऊ. त्याप्रमाणे त्यांनी सुंदर असं कलशासहित मिळत असं बाबांसाठी काय केलं की त्या ठिकाणी सुंदर असं आसन बनवलं की, म्हणजे अशा त्या गाडीवाल्याचे जरा टाळी वाजून बरं का. त्याप्रमाणे आशीर्वाद रत्न काय, 2 रत्न काही इथं बसलं का, आशीर्वाद घोडे बरं जे चालक मालक आहेत, अशा आशीर्वादावर ते जर टाळी वाजून अभिनंदन करतात. त्याप्रमाणे बघा हा सोहळा म्हणजे काय बघा, हा सोहळा म्हणजे काय आहे, हे तो आंगडाई लढाई बाकी हे आंगडाई म्हणजे हां ही प्रथम बघा, प्रथम हा लाकडाचा सोहळा एक रंगीत तालीम आहे. एक छोटंसं आपल्याला दर्शन की आपलं वेरूळचा कार्यक्रम जो होणार आहे त्याचं छोटंसं दर्शन बघा. मग जसं नंदादीप इथं छोटासा रूप आहे, तिथं तो 16 रुपये, इथं भागवत पारायण आहे, तिथंही भागवत पारायण, इथं अभिषेक होईल, तिथं अभिषेक, इथं नंद बरं का, इथं अनुष्ठान, तिथं अनुष्ठानार्थी, इथं येते बरं का. जेवढे सोहळे त्या ठिकाणी होणार आहेत त्याची एक झलक आमची लाखाला निवृत्ती भाऊ जर आपल्याला प्रयत्न टाळी वाजून त्याचं बघा सुंदर असं नियोजन की आताच मंडपाची बघा पूर्ण तयारी केली लक्षात, म्हणजे 100 बळकरी एक बघा जन्माला या भूमी झाली बघा या नियोजन. आणि मग गजर हातीचं बघा दर्शन, गजरा येता आपल्यालाही दर्शन सुंदर रीतीने बघा आपल्याला त्या गजराचंच घडतं. ज्यांनी ती सेवा केली आमच्या निवृत्तीभाऊची कल्पना बघा ती. जसं या भूमीमध्ये प्रवेश करता, आश्रमात प्रवेश करताना प्रथम कोणा दर्शन झालं पाहिजे गजराजाचं, म्हणजे आपलं शिवभाई, म्हणून जरा टाळ्यावर निवृत्ती भावीचं जरा आलं नाही बघा सर्वच नियोजन बरं का कॅम्प्युटरने चालू आहे. आणि म्हणून थोडी सुधारणा चालू करायची त्याची थोडीशी आपल्याला लक्षात
कारण प्री मॅनेजमेंट फार महत्त्वाचे असतात. ते प्री मॅनेजमेंट जसं साधारण उदाहरण की साधं उदाहरण लक्षात समजा आज आपल्याला या ध्वजाचं ध्वजन करायचं होतं ना, मग बाबाचा मुद्दा काय आहे, प्रत्येक ध्वजाजवळ एक जोडपं काय एक जोडपं पाहिजे होतं. काय एक जोडपं पाहिजे होतं. त्या ठिकाणी अगोदरच जोडपं कोणतं त्याची काही नाव असेल उल्लेख त्याचा ते असाही पाहिजे होता. नवीन आहे तिथं ध्वजावर कोण फडकावणार तो नावसुद्धा अगोदर पाहिजे लक्षात. सर ते नारळ कोण फोडणार ते सुद्धा अगोदर बरं सर्व आमचं प्री मॅनेज. जसं आता आपल्याला भोजन करायचं ना, मग आपण स्वयंपाक अगोदर तयार करतो लक्षात वेळेवर आपण शिजवतो त्याप्रमाणे बघा बरं का. प्रत्येक जो कार्यक्रम बघा प्री मॅनेजमेंट जसं पूर्व नियोजित बघा जर असला त्याला विषयाचं काय महत्त्व किंवा विषय बघा त्याला समाधान किंवा शांतता आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून बघा पुढचा कार्यक्रम आपण काय करू बघा नियोजनबद्ध करूया जेणेकरून सर्वांना संधी मिळेल, एक समाधान आणि विशेष आनंद बघा आपल्याला त्या सोहळ्याचा मिळवता येईल बरं का. गणेश बाप्पा गणपती बाप्पा नामदेवराव म्हणून अशा रीतीने तुम्ही विचार करा ना, हा घाट कोणी बांधला सांगा बरं, तुम्ही नाव सांगू शकता का. हा घाट कोणी बांधला ज्यांनी मंदिर बांधलं असेल ना बघा सिद्धेश्वर ज्यांनी मंदिर बांधलं ना त्यांनीच हा घाट बांधायला असते. म्हणून ज्यांनी बघा या लागागावात घाट बांधून सिद्धेश्वराचे समजा टाळे होऊन त्या बघा त्यांचा आपल्या असं अत्यंत आश्चर्यकारक बरं का आणि रोमांचकारी बघा या ठिकाणी ही भूमीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आजच्या या ध्वजारोहण प्रसंगी बाबा जास्त सांगणार बघा. आता आपला प्रयत्न काय करायचा आहे, हा 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर ह्या कालावधीमध्ये जो बघा 16 संपर्क काय ते बाबांना अपेक्षित काय मार का कुणी महिलांनी काय करायचं नाही, घरी चूल पेटवायची नाही. चूल पेटवायची म्हणजे नाही चूल प्रसाद पुढे घ्यायचा. हा तयारी आहे तशी आहे का नाही तर आम्ही बोलायचं तुम्ही तयारी नसं तयारीचा टाळवायचा ना मग तुमच्या बघा मग किती संधी होती तुम्हाला की नाही कोणताच बघाव म्हणजे बाबांचा बघा या सर्व देवतांचा आणि बाबांचा प्रसाद दररोज बघा प्राप्त करायची संधी. बरोबर असताना ते घरीच राहतील का तिकून राहतील ते काय होतील वर्षात आपल्याला पापाची वाटेगिरी व्हायचं नाही याची ते जन्माला येऊन आपलं कोणतं वाटेगिरी व्हायचं आहे बरं का लक्ष सर्वांनी. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी खबरदारी किंवा दक्षता सर्वजण घेतील आणि सर्वजण या कार्यक्रमाला आपल्या गावची शान आहे काय आणबान शान काय आणबान शान बघा आपल्या गाव असं आपल्या कार्यक्रमाचं आहेत. आणि म्हणून याची शान कशी वाढेल काय शान कशी वाढेल असा प्रयत्न असं सहकार्य असं या ठिकाणी सर्वजण करतील आणि आज सोहळा मोठं धुमधडाक्याने आनंदाने पार पडतील. जर टाळेवालं सर्व लाखागाव घरांचं गंगापाडी घरांचं या ठिकाणी अभिमान करून त्यांना धन्यवाद द्या. सत्ताचे ते फळं ब्रह्मते केवळ विटेवर असं म्हणलं जातं सर्व. हा कोणकोणी या समोर समोर पटापट समोर आहे. बघा इकडे हां झाल्या का झाले आता झाले तो विठ्ठल कार्यक्रम यशस्वी करायचा आपल्याला. मग कुछ पाण्या के लिए खोना पडत आहे काय कुछ पाण्या के लिए खोना पडत आहे की नाही म्हणजे यासाठी आपल्याला काय करावं काय व्रत बघा करणं गरजेचं आहे. व्रत केल्याने कार्यक्रम यशस्वी होत का विषय त्याचप्रमाणे शक्तीमध्ये लक्षात आहे. मग त्यासाठी पहिलं व्रत कोणतं करा सर्वांनी ब्रह्मचर्य कोणतं बरं का कंपल्सरी बघा सर्वांना पहिलं व्रत कोणतं आहे ब्रह्मचर्य प्रथम धर्म हा. म्हणून ब्रह्मचार्याचं पालन पहिलं बघा व्रत करायचं आहे. दुसरं व्रत कोणतं बरं दुसरं मग 5-7 तुम्हाला व्रत सांगणार त्याने 2 व्रत घ्यायचे बरं. दुसरे व्रत कोणते ऐकार का हे पायात चप्पल न घालणं तुम्ही ज्यांचे ऐकून घ्या त्याला कोणते पकडायचे 2 म्हणजे एकूण 3 काय एकूण 3 व्रत आपल्याला आजपासून सुरुवात करायची. तर कुठपर्यंत करायची आपल्याला बाबा तुम्हाला तारीख कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला तारीख देतील. आता आपला 14 संपणार आहे ना आणि मग समजा या महिन्याच्या आताच बरं का या महिन्याच्या आताच तुम्हाला तारीख जाईल त्या तारखेत तुम्हाला बोलवलं जाईल आणि तिथं चांगलं तुम्हाला व्यवस्थित काय जाईल यथेच्छ बरं का प्रसाद त्या ठिकाणी तुमची पंगत व्यवस्थित केली जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही सुरुवाताची सांगता एक अभिषेक कोणतरी वैशिष्ट्य पूजापाठाच्या माध्यमातून आपण ती सांगता करूया लक्षात. मग त्यासाठी पहिलं व्रत कोणतं आहे ब्रह्मचार्य. आता बाकीचे व्रत थांबा बाकीचे विषय बंद करा. बाकीचे व्रत कोणते त्यांनी ते लक्ष द्यायचा. जसं दाढी कटिंग करणं हे व्रत बरं पाय चप्पल न घालणं हे व्रत आहे. 1 तास मौन धरणं हे काय एक व्रत आहे. हनुमंताला दिवा लावणं सकाळ संध्याकाळ हे एक व्रत आहे. मला लहान बालकांना फळं वाटणं हे व्रत लक्षात आहे. हवन करणं हे एक व्रत लक्षात. गायला नैवेद्य हे सुद्धा व्रत आहे बघा. अशा अनेक व्रते बघा. कोणी फक्त बघा कोणी फक्त फराळ का घरी फक्त फराळ का घरी भोजन करणारे कार्यक्रम बंद केले असं व्रत करू शकता. अशा अनेक व्रते
ज्याला जे जे व्रत करता येईल त्याने काय मनपूर्वक श्रद्धापूर्वक आणि हृदयपूर्वक हे व्रत करून बाबांचा आशीर्वाद आमचे सर्व काय हे सर्व कार्यकर्ते सेवक आपल्या पदात पाडून घेतील. मला टाळ्या या सर्व भक्तांचा आपण लगेच तुम्ही आता कान धरून ते डोकं टाकवा असं एक एक सफरचंद 2-2 केळी एक केळी द्या प्रत्येकाला आणि एक चिक्कू द्या चिक्कू 2 चिक्कू 1 केळी आणि 1 सफरचंद. आता आपण तो बघा भजन करू वर आत करा ज्यांचं अभिनंदन काय अभिनंदन म्हणून एक भजन करू आणि तिकडे पंक्तीला म्हणजे त्याच्या कार्यक्रमाचं वरात का भगवते ध्यान फरक. ओम नमो भगवते जनार्दनाय. म्हणा ओम नमो भगवते जनार्दनाय. नमो भगवते जनार्दनाय. म्हणा हा ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का डमरू बोले भगवती राघव राजा राम. बोला रामदास की कुपड़ी बोले श्री राम जय जय राम. नारद जी का वीणा बोले नारायण नारायण नाम. हाँ ओम नमो भगवते जनार्दनाय. जनाबाईच्या गवऱ्या बोले विठ्ठल 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 नाम. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल हा बाबाजी माझे 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 बाबाजी माझे मी बाबाजींचा. हा खबर मोठे ऑर्गन हो गेला बाबाजी माझे मी बाबाजींचा. बाबाजी माझे मी बाबाजींचा. बोलो शाबास. बाबाजी माझे मी बाबाजींचा. मी शाबास. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा शाबास. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते भगवते जनार्दनाय. भगवते पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हरि ओम शांती. दोन ध्यानात बसा.